तुम्हाला पण काहीतरी सुक्की भाजी करायची आणि काय करावं असं सुचत नसेल ना, तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट खायला एकदम चविष्ट आज आपण बटाट्याची भाजी बघणार आहोत. एकदम साधी सोपी रेसिपी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मिक्सरचं जार घेतलंय, त्याच्यामध्ये 6 ते 7 हिरवी मिरची आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, ते टाकूया आणि झाकण लावूया. थोडेसे मोठे आहेत म्हणून मी हाताने तोडून टाकते. झाकण लावून एकदम बारीक अशी पेस्ट करून घेऊया. तर आपल्या हिरवी मिरचीचं वाटण तयार आहे. फोडणीसाठी कढई ठेवली आहे. मोठ्या चमच्याने 2 चमचे तेल टाकूया. तेल चांगलं गरम झालं की मोहरी बारीक आहे, त्याच्यामुळे मी थोडीशी मोहरी टाकली. मोहरी चांगल्या प्रकारे तडतडू द्यायचे आणि याच्यामध्ये अर्धा चमचा या ठिकाणी मी जिरे टाकलेत. जिरे मोहरी तळी गेली की 8 ते 9 कढीपत्त्याचे पानं टाकायचे. एखादा मिनिटभर गॅस मिडियमवरती करून सर्व परतून घेऊया. हे सर्व परतलं गेलं की 5 मिडियम साईजचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेत, ते ॲड करते. कांद्याचा कलर थोडासा हलकासा कलर चेंज होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ना आपण बारीक केलेलं हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण करून घ्यायचं आहे. एखादा मिनिटभर परत एकदा परतून घेऊया. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. कांदा परतून झाला की चवीपुरतं म्हणजे 1 चमचा मीठ टाकूया. अर्ध्या चमचाला थोडंसं कमी हळद टाकली. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच नोटिफिकेशन मिळून जाईल. बटाट्याला एकसारखं टेक्स्चर यावं म्हणून मी इथं 3 ते 4 चमचे पाणी वापरलं आहे. ऑप्शनल आहे, नाही वापरलात तरी चालेल. पाणी टाकून एकदा मिक्स करूया. या ठिकाणी मी इथं 1 किलो बटाटे शिजवून वरची साल काढून अशा प्रकारे बारीक असे काप करून घेतलेत, थोडेसे मीडियम आकारामध्ये, ते टाकते. आपण हे परतताना गॅस मी इथं मीडियमवरतीच केला आहे. आता हे सर्व जे आहे ते अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तुमची कुठली पद्धत असेल तर ती पण तुम्ही माझ्यासोबत शेअर केलात तरी चालेल. वरून कोथिंबीर घेतली अर्धी वाटी, स्वच्छ धुवून निवडून बारीक चिरून ती टाकते. झाकण लावूया आणि 2 ते 3 मिनटं बारीक गॅस करून हे बटाटे चांगल्या प्रकारे वाफवून घ्यायचे. अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने बटाट्याची भाजी तयार आहे. व्हिडिओ जर आवडला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.